सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ बीट क्रमांक 1 तर्फे आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सव जय भवानी प्रशालेच्या मैदानावर मोठ्या ताटात संपन्न झाला। या महोत्सवास प्रशासनाधिकारी मल्हारी माने, बीट पर्यवेक्षक मनीष बांगर यांचे मार्गदर्शन लाभले। तर उद्घाटन सोहळा केंद्र प्रमुख व 2 नंबर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जाधव, सुमिता वाघमारे, माजी क्रीडा शिक्षक चंदन शिवे, जय भवानी प्रशालेचे मुख्याध्यापक जाडकर यांच्या शुभ हस्ते पार पडले। अमोल भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात क्रीडा महोत्सवाचे महत्त्व विशद केले। दोन्ही केंद्र प्रमुख व आपल्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक यांच्या हस्ते केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही जी दीप प्रज्वलन आहे हे आपल्या इथे कार्यरत सर्व शिक्षकांच्या हस्ते आपण केलेलं आहे। आता आमचं काम संपलेलं आहे, शिक्षकांचं मुख्याध्यापकाचं। आमचं काम काय होतं, तुम्हाला मैदानापर्यंत आणायचं। आता इथं मैदानात आल्यानंतर ना तुमचं काम सुरू झालं 2 दिवस आपल्या खेळामध्ये, ज्या खेळामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे ते धावणे असेल, कबड्डी असेल, लंगडी असेल, आपल्या शाळेची टीम कशी जिंकेल हे पाहायचं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वैयक्तिकमध्ये आणि सामूहिकमध्ये जे जिंकतील किंवा उपविजयी होतील त्या सर्वांना आपण ट्रॉफी देणार आहोत। या क्रीडा महोत्सवात पालिकेच्या 9 शाळांतील 500 ते 600 विद्यार्थी सहभागी झाले होते। क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देऊन आकाशात भारतीय तिरंगा ध्वज रंगाचे फुगे सोडण्यात आले। माजी क्रीडा शिक्षक चंदन शिवे यांचा जय भवानी प्रशालेचे मुख्याध्यापक जाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेतून खेळाडू वृत्ती व संघ भावनांचे अनुकरण करावे असे आवाहन मुख्याध्यापिका संगीता जाधव आणि मुख्याध्यापक जाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले। बऱ्याच शाळांनाही आपल्या मैदान नाही आहेत, म्हणून आपण या ठिकाणी या खेळाचं आयोजन केलंय। मुलांना सगळे गेम माहित आहेत, कुठले? मोबाईल मधले, होय की नाही? मोबाईलमध्ये सगळेजण गेम खेळतात, पण मैदानावर आपण खेळत नाही। तर आपल्याला आता मैदानावर खेळ खेळायचे आहे आणि हीच खिलाडी वृत्ती, संघ भावना, प्रेम, सहकार्य ही वृत्ती वाढीस लागावी यामागचंच हे कारण आहे। तर सर्व शाळेंना, सर्व विद्यार्थ्यांना मी आपल्या बीटच्या तर्फे सर्वांना खेळासाठी शुभेच्छा देते। सर्व विद्यार्थ्यांनी आज क्रीडा सप्ताहाच्या आनंदाने पार पाडावा। या ठिकाणी त्याने सर्व खेळ खेळावेत। जिंकणं हारणं हे महत्त्वाचं नाही, परंतु त्यामध्ये सहभागी होणं हे फार महत्त्वाचं आहे। तर मी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा किती शाळा सहभागी झाल्यात? किती शाळा सहभागी झाल्यात? या शाळामध्ये या क्रीडा सप्ताहामध्ये एकंदरीत 9 शाळा सहभागी आहेत। त्या सर्व 9 सहभागी शाळांचं मी अभिनंदन करतो आणि यापुढे आमचा असा मानस आहे की प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे हा क्रीडा सप्ताह आणखी जोराने आम्ही साजरा करू। हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अमोल भोसले, मैत्रे, रितपुरे कदम, अविनाश इंगणे, किरण शेळके, अरुण डोके, मिलिंद कंदारे, राहुल पवार, शंकर नरहरे, अनिल नरसगोंडे, बिराजदार, राऊत, शेख, तांबोळी, खराडे, जाधव, शिंगे, शाबादे या मान्यवर शिक्षक वृंदांनी मोलाचे सहकार्य दिले।